आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते मनोज चव्हाण सर. चव्हाण साहेब, नेमकं शासनाकडून मिळणारी मदत आणि आता मनसेसुद्धा या मंदिराच्या देखभालीसाठी सुद्धा मदत देणार आहे. नेमकं तुमच्या माहितीनुसार नेमकं काय पुढे आलेलं आहे, काय सांगाल? ना आम्हाला जेव्हा कळलं की शासनाकडनं अशा ह्या मंदिराकरता किंवा ह्या सिंधुदुर्ग किल्ल्याकरता साधारणतः 6030 फक्त तुटपुंजा असा तो मानधन येतं. आणि मग दुर्दैव आहे की महाराजांच्या म्हणजे ज्याच्या म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी आमचा महाराष्ट्राचा राजा म्हणजे जगात आज महाराष्ट्राचं जे नाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. आणि निश्चितपणे जेव्हा आम्ही राजकारणामध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांचं एक प्रेरणा आहे त्या प्रेरणेविषयी ज्या वेळेला सरकारला उदासीनता दिसली, 6030 रुपये तर हा जर मानधन येत असेल तर निश्चितपणे दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही समजलं की याच्यामध्ये वादविवाद किंवा बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा जनतेने आव्हान आता आम्ही करतो की जनतेने देखील अशा वास्तूमध्ये जोपासणं गरजेचं आहे. आणि अशा वास्तू ज्या जोपासत असतील त्या संस्थांना आपण मदत करूया आणि आपला देखील हातभार तिथे लागावा. ह्या अनुषंगाने मनसेने आजपासून आज तिथीप्रमाणे शिवजयंती जी आहे आजपासून आम्ही देखील दर महिना आमचं एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्या संस्थेला त्याचं ते जोपासना जी करतायत त्या ट्रस्टला आम्ही मदत पुरवू असं आम्ही आजपासून आमचा मानस आम्ही हे केलेला आहे. बरोबर आहे. कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.